श्रोते हो नमस्कार. कृष्ण केशव देशमुख यांचे नाते गुंफण हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. तुमची प्रत तुम्ही कृष्ण केशव देशमुख या त्यांच्या FB अकाउंटवर जाऊन आजच बुक करू शकता. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला ऐकवणार आहे कृष्ण केशव देशमुख लिखित एक मनाला भिडणारी कथा. नात्यांपेक्षा अपेक्षा मोठ्या झालेल्या या काळात खरं प्रेम, आपुलकी आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे का, याचं सुंदर उत्तर देणारी ही कथा आहे हे बंध रेशमांचे. चला तर मग सुरुवात करूया. 3 वर्षांपूर्वी सुजयला 28 वर्षे पूर्ण झाली आणि सुरेश रावांनी आणि सुमतीताईंनी मोठ्या उत्साहाने सुजयसाठी स्थळं बघायला सुरुवात केली. पुण्यातल्या 2-3 नामांकित विवाह संस्थेत सुरेश रावांनी त्याचं नाव नोंदवलं आणि सुमतीताईंनी आपल्या नातेवाईकात आणि मैत्रिणीत सुजयच्या लग्नाची माउथ पब्लिसिटी सुरू केली. आणि 8-10 दिवसातच मुलींच्या आईवडिलांचे फोन आणि मोबाईलवर मुलींची प्रोफाईल येणं सुरू झालं. पहिल्याच महिन्यात सुजयनं एक मुलगी पसंत केली. आशा तिचं नाव. छान होती. सुजयच्या अपेक्षेप्रमाणे होती आणि बाबांच्या दृष्टीने ती माणसं पण चांगली होती आणि त्यांची पसंतीही आली होती. ह्या रविवारी त्यांना आपल्याकडे बोलवून नक्की करून टाकू काय गं, सुरेशराव सुमतीताईंना म्हणाले. अहो, इतकी काय घाई आहे? आत्ताच आपण मुली बघायला सुरुवात केली आणि आपल्या सुजयसारखं स्थळ शोधून सापडणार नाही. दिसायला स्मार्ट, MNC मध्ये इंजिनियर, पुण्यात फ्लॅट, 20 लाखांचा पॅकेज, कंपनीची गाडी, आणखी काय पाहिजे? ह्यापेक्षा चांगल्या मुली येतील त्याला. आपण ह्या स्थळाला थोडं थांबायला सांगूया, म्हणजे आपल्याला चॉईस पण राहील, सुमतीताई मोबाईलवर आणखी काही मुलींचे फोटो निहाळत म्हणाले. सुमतीताईंचं म्हणणं तसं चुकीचं नव्हतं. त्यांच्या बोलण्यानं सुजय काहीसा खट्टू झाला, पण आईपुढे तो काही बोलला नाही. आणि मग आणखी स्थळं आणि मुली बघता बघता जवळजवळ वर्ष होत आलं होतं. बाबांचा पत्रिका पाहण्याचा आग्रह आणि मुलगी आपल्याच जातीतली असावी ही अट यामुळे काहींना त्यांनी नकार कळवला होता, तर काही मुलींनी त्याला पसंत केलं नव्हतं. आणि ज्या मुली आल्या होत्या त्यांच्या प्रत्येकीच्या स्वतःच्या अटी होत्या. एकीला फ्लॅट सुजयच्या नावावर पाहिजे होता, तर दुसऱ्या एकुलत्या एक मुलीला लग्नानंतर तिच्या आईवडिलांकडेच राहायचं होतं. एकीनं तर चक्क सुजयचा वाकडचा फ्लॅट तिच्या माहेराहून लांब आहे म्हणून नकार दिला होता. काही स्थळांना सुरेशराव स्वतः अप्रोच झाले होते, पण त्यांचा रिस्पॉन्स मिळत नव्हता. सुरेशरावांना आता सुजयच्या लग्नाची काळजी वाटायला लागली होती. सुजयनं वयाच्या 30शीत प्रवेश केला होता. नाईलाजानं त्यांनी सुरुवातीला पसंती केलेल्या मुलीच्या आशाच्या वडिलांना फोन लावला, पण तिचं लग्न लगेचच होऊन गेलं होतं आणि त्यांचं सॉरी असं उत्तर आलं होतं. सुमतीचं आपण त्यावेळी ऐकलं नसतं तर बरं झालं असतं, असं त्यांना आता वाटायला लागलं होतं. सुजय आता लग्नाच्या बाबतीत काहीसा निराश आणि उद्विग्न झाला होता. मुली बघायला लागून 2 वर्षे होऊन गेली होती आणि काहीही कमी नसताना आणि योग्य कारण नसताना मुली नकार देत होत्या आणि त्याचं लग्न होत नव्हतं. आणि मागच्या आठवड्यात झालेल्या पाहण्याच्या एका कार्यक्रमात त्याच्या संयमाचा कडेलोट झाला होता. बैठकीत दोन्ही फॅमिलींची आणि मुलामुलींची पसंती झाली आणि एंगेजमेंटपूर्वी दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी आणि स्वभावाची कल्पना यावी म्हणून त्यांना 2 दिवस एकत्र फिरण्याची अनुमती देण्यात आली. सुजयला ती कल्पना आवडली आणि त्या मुलीसह पेमिलासह तो कॉफी प्यायला कॅफेटेरियामध्ये आला होता. पेमिला हायफाय कल्चरमध्ये वाढलेली आईबापाची लाडकी मुलगी, MBA झालेली. कॉफी सिप करता करता ती सुजयला म्हणाली, सुजय, मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि ओपन माइंडेड आहे. मला एक सांग, लग्नानंतर तू तुझ्या पॅरेंट्सना कोणत्या डस्टबिनमध्ये ठेवणार आहेस? कारण लग्नानंतर आपल्या दोघांचीच फॅमिली असणार आहे. मला तिसरं कोणी आपल्यामध्ये नकोय. डस्टबिन? सुजय हादरला होता. अरे, वृद्धाश्रम. माझ्या सगळ्या फ्रेंड्स वृद्धाश्रमाला डस्टबिनच म्हणतात, पॅमेला मोठ्याने हसत म्हणाली. अगं, पण आईवडील ही डस्टबिनमध्ये ठेवण्याची गोष्ट आहे का? सुजयचा पारा किंचित चढला होता. अरे, त्यात चिडण्यासारखं काय एवढं?
नाहीतरी वृद्धाश्रम हे ओल्ड एजच्या निरुपयोगी लोकांसाठीच असतं. इट्स फॅक्ट. पॅमेला डोळ्यावरचा गॉगल कपाळावर चढवत म्हणाली. रिअली? सुजयनं कसाबसा आपला राग आवरला आणि मला ऑफिसमध्ये ॲम्स्टरडॅमचा एक अर्जंट कॉल येणार आहे. सॉरी, माझ्या लक्षात नव्हतं, असं म्हणून कॉफी न पिताच तो तिथून निघून गेला होता. आई वडिलांसाठी डस्टबिन हा तिनं वापरलेला शब्द त्याच्या जिव्हारी लागला होता. त्या क्षणी त्यानं पुन्हा मुलगी बघायची नाही हा निर्णय तडकाफडकी घेतला आणि काल सकाळी चहाच्या वेळी आईबाबांना सांगून टाकला होता. आणि कालच आपल्या आईबाबांना न सांगता सुजयनं आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला होता. आणि त्याला कारण होतं यामिनी. यामिनी कंपनीच्या मेसची संचालिका. कंपनी दर 3 वर्षांसाठी आपली मेस कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चालवायला द्यायची आणि मागील 3 वर्षांसाठी ती मेस अविनाशने यामिनीच्या नवऱ्यानं चालवायला घेतली होती. दुर्दैवानं कोरोनामुळे 2 वर्षांपूर्वी अविनाशचं निधन झालं आणि 27 वर्षांच्या नुकत्याच लग्न झालेल्या यामिनीवर दुःखाचा डोंगर कोसळला. तशाही परिस्थितीत यामिनीनं स्वतःला सावरलं होतं आणि कंपनीची मेस चालू ठेवली होती. शेलाटी, सडपातळ बांधा, गोरा रंग, मानेवर रुळणारा छानसा अंबाडा, डाव्या डोळ्यावर कायम येणारी केसांची एक बन आणि त्याबरोबरच तिच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य बघणाऱ्याला चटकन आपलंसं करायचं. मेसमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला काय हवं नको ते स्वतः बघणारी, त्याला पाहिजे ते स्वतः आणून वाढणारी यामिनी सगळ्यांच्या कौतुकाचा विषय होती. आणि एके दिवशी सुजयला वाटणाऱ्या यामिनीच्या कौतुकाचं रूपांतर आपलेपणात झालं होतं. त्या दिवशी मेसमध्ये पालक पनीरचा स्पेशल मेनू होता आणि पालक पनीर म्हणजे सुजयला प्राणप्रिय. सुजयनं पहिल्यांदा दिलेली पालक पनीरची डिश एका झटक्यात संपवली आणि आणखी मागवण्यासाठी वाढप्याला हाक मारली. इतक्यात यामिनी आली आणि वाढप्याकडून पालक पनीर घेऊन त्याच्या बाउलमध्ये वाढत हसून म्हणाली, सुजय सर, तुम्हाला पालक पनीर आवडतं हे मला माहीत नव्हतं. आता इथून मी नेहमी ते करत जाईन आणि हो, मला पण फार आवडतं पालक पनीर. यामिनी, पालक पनीर छानच झालंय, पण थोडंसं खोबरं वाटून घातलं असतं तर आणखी टेस्ट आली असती. आणि त्या दिवसापासून मेसमध्ये ज्या दिवशी पालक पनीरचा मेनू असे त्या दिवशी त्याला खोबरं वाटून घातलेलं पालक पनीर मिळायला लागलं. आणि त्याच्याकडे पाहत लांब उभ्या असलेल्या यामिनीच्या चेहऱ्यावर फुललेलं प्रसन्न हास्य त्याला मोहून टाकायला लागलं. त्याला वांग्याचं भरीत आवडतं हेही तिला आता माहीत झालं होतं आणि तेही मेसमध्ये नेहमी होऊ लागलं होतं. आणि काल तेच आवडतं वांग्याचं भरीत खाऊन तृप्त झालेल्या सुजयच्या मनात अचानक विचार येऊन गेला. आपल्याला लाखाचं पॅकेज असणारी, देखणी, फ्लॅट नावावर करा म्हणणारी, मॉडर्न विचारसरणीची बायको नकोय तर. काय हवं नको ते बघणारी, आवडीनिवडी जपणारी, त्याची काळजी घेणारी यामिनीसारखी बायको हवी. दुसऱ्या क्षणी त्याच्या मनानं कौल दिला, यामिनीलाच विचारायला काय हरकत आहे? बघ, ती नाही म्हणणार नाही. सुजयचं अंग नुसतं त्या विचारानं शहारलं. पण विचारायचं कसं? 2 वर्षांपूर्वीच पतीचं निधन झालेल्या स्त्रीला असं काही विचारण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं. विचार करून त्याचं डोकं सुन्न होऊन गेलं आणि अखेर त्याला मार्ग सापडला. त्यानं आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि व्हॉट्सॲपवर मेसेज टाकला, यामिनी, तुला हे मी विचारायचं धाडस करतोय त्याबद्दल क्षमस्व, पण राहवत नाही. तुझ्याशी लग्न करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. मला जशी पत्नी हवी आहे ती मला फक्त तुझ्यामध्ये दिसली. तुझ्या पूर्वायुष्यासह मी तुला स्वीकारायला तयार आहे. प्लीज हो म्हण. मी उद्या तुझ्या हातच्या खोबरं वाटून घातलेल्या पालक पनीरची वाट पाहतोय आणि माझ्या पानात आलेलं तुझं ते पालक पनीर हीच माझ्यासाठी तुझी संमती आहे असं मी समजेन. मी उद्याची वाट पाहतोय, सुजय. दुसरा दिवस. दुपारचा 1 वाजला होता. सुजय मेसमध्ये जेवणाच्या टेबलवर बसला होता. त्याची सैरभैर फिरणारी नजर यामिनीला शोधत होती, पण ती काही दिसत नव्हती. अस्वस्थपणे त्यानं वाढप्याला बोलावून तिच्याबद्दल विचारलं. मॅडम आज येणार नाहीत, घरीच आहे, वाढप्यानं उत्तर दिलं. सुजय न जेवताच ताटावरून उठला. त्याचा चेहरा आता उतरला होता. यामिनी आली नव्हती आणि प्लेटमध्ये पालक पनीरही नव्हतं. यामिनीच्या न येण्याचा अर्थ तो समजून चुकला होता.
यामिनीनं त्याची निराशा केली होती. आपल्या केबिनमध्ये जाऊन तो आपल्या चेअरवर जाऊन बसला. काहीतरी काम करावं म्हणून त्यानं आपला मोबाईल ऑन केला आणि व्हॉट्सअपवरचे मेसेज चेक करू लागला. पहिल्याच मेसेजमधून त्याचे डोळे चमकले. तो यामिनीचा मेसेज होता. तुमची खोबरं वाटून घातलेली पालक पनीरची डिश आज संध्याकाळी घरी तुमची वाट बघते. येत आहे ना? आणि आनंद अश्रूनं डबडबलेल्या डोळ्यानं सुजयनं तो मेसेज पुन्हा पुन्हा वाचायला सुरुवात केली होती. श्रोते हो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. धन्यवाद.